शतं विहाय भोक्तव्यं सहस्रं स्नानमाचरेत लक्षं विहाय दातव्यं कोटी त्यक्ता हरी भजेत। याचा अर्थ 100 कामे सोडून जगण्यासाठी भोजन करावे, 1000 कामे सोडून स्फूर्ती आणि आरोग्यासाठी स्नान करावे, 1,00,000 कामे सोडून दान धर्म सत्पात्री दान करावे आणि कोटी कामे सोडून हरिभजन साधना आराधना सेवा करावी। यातच मानवाचे पूर्ण सुख आणि उद्धार आहे आणि हे पूर्ण सत्य आहे। नमस्कार, मी संभाजीराजे कुडेकर, लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत वाशेरे। हिंदुस्थानच्या भूमीसाठी 2024 हे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे आणि सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखे आहे। अयोध्यामध्ये 500 वर्षापूर्वीची बाबरी मशिदीचा शेवट आणि आमचे प्राणप्रिय दैवत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी झाली। दुसरी महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मराठ्यांचा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील व सर्व मराठ्यांच्या आंदोलकांची दखल घेऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा आरक्षण दिले। दोन्ही मान्यवरांना धन्यवाद। वाशेरे गावचे ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री धर्मनाथ महाराज यांची यात्रा दिनांक 11 आणि 12 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व आदरणीय ग्रामस्थांच्या सहकार्याने अतिशय थाटामाटात साजरी करण्याची योजली आहे। दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत सर्व भाविक भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी श्री धर्मनाथ महाराजांचा अभिषेक होम हवन करण्याचे ठरविले आहे आणि त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सर्व ग्रामस्थांना सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी यायचे आहे। दिनांक 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी ढोल लेझिम आणि भजनद्वारे हारतुरे त्यानंतर पारंपरिक बैलगाडा शर्यती त्यासाठी वाशेरेकर ग्रामस्थांकडून आकर्षक बक्षिसे बैलगाडा शर्यती सुसज्ज अशा नवीन घाटात होत असल्याने सर्व आबालवृद्ध माता भगिनींना शांततेने दर्शन मिळण्याची संधी। वाशेरे गावचे जागृत ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराजांचे दर्शन म्हणजे संपूर्ण वर्षाची पर्वणीच। दर्शनाने वर्षभरासाठी आशीर्वादातून शक्ती मिळते, दुःखे दूर होतात अशी सर्व भक्तांची श्रद्धा आहे। त्यामुळे वाशेरे गावातील प्रत्येक ग्रामस्थ येणाऱ्या पाहुण्यांसाठी अन्नदान करीत असतात। त्याचबरोबर आपल्याकडून श्री धर्मनाथ महाराजांची सेवा घडावी म्हणून अभिषेक होम हवन मध्ये भाग घेतात, तर कुणी बैलगाडा शिस्तबद्ध जुंपण्याची सेवा करतात, तर कुणी पालखी सोहळा मिरवणूक शिस्तबद्ध व सर्वांना आशीर्वाद मिळावा म्हणून कार्यरत असतात। जे स्वतः सेवा करण्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत ते देणगीच्या माध्यमातून तर सर्व ग्रामस्थ वर्गणीच्या माध्यमातून सेवा रुजू करीत असतात। या सर्वावर श्री धर्मनाथ यात्रा कमिटी देखरेख करीत असते। या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती। धन्यवाद।